लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की सिंधूने सर्व सत्य ज्या वेळेला राघवला सांगितलेलं असतं त्यावेळेला तो खूप चिडत असतो, मधूकडे जात असतो आणि तिच्या डोक्यावरच गन रोखतो आणि म्हणत असतो की माझ्या मुलांपासून माझ्या बायकोपासून तू मला दूर केलं, मी तुला अजिबात सोडणार नाही. मधू म्हणत असेल राघव काय झालेलं, मी काहीच नाही केलेलं आहे, या कृष्णाने तुला काय सांगितलेलं आहे का? त्यावेळेला तो म्हणत असतो हो तिने मला सगळं काही सांगितलेलं आहे असं म्हणून तो थेट तिच्या हातावरच गोळी झाडत असतो. मधू म्हणत असे की अगं सिंधू तू कधीच आनंदित राहणार नाहीये, तुला माझा तळतळाट लागणार आहे असं म्हणून ती जीव सोडत असे. तेवढ्यातच पोलीस आलेले असतात, राघवला घेऊन गेलेले असतात आणि त्यावेळेला सिंधू खूप रडत असते. या सगळ्यांचं खापर मात्र सिंधूवरच फुटलेलं असं. रुक्मिणी काकू येतात आणि तिच्या कानाखाली मारत असतात, परंतु हे सगळं सिंधूचं स्वप्न असं. म्हणून ती म्हणत असे की अजिबात मी राघवला सांगणार नाही, कारण की राघवचा राग ज्या वेळेला अनार होतो त्यावेळेला मात्र काहीतरी अघटित होणार आणि म्हणून ती शांत बसलेली असते. राघव विचारतो अगं काय झालं, तुला काय सांगायचं होतं ना? ती म्हणते काही नाही. नंतर ती मधूकडे जाते, मग मधूला म्हणजे आपल्या विश्वासात घेण्याचा ते प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की आता आपण आहे ना असं करूया की गोदामावशीला ती मुलगी बघायची आहे, तिला दत्तक घ्यायचं आहे ना, मग तू देणार आहेस ना? मधू म्हणत असे हो ना, नक्की देणारच आहे असं म्हणून ती आता तिला विश्वासात घेण्याचा पुन्हा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच शकुंतलाचा फोन हा राणीला आलेला असतो आणि तिने सर्व सत्य काही सांगितलेलं असं की माझ्या घरामध्ये CBIची रेड पडली होती आणि त्यावेळेला माझ्या तोंडून नकळत तुझ्याबद्दल सगळं सत्य सांगितलं गेलेलं आहे.